सर्वांना नमस्कार. राजेश घोटे सर यांनी मला बोलवलं, घरी बोलवलं आणि मला म्हणलं की शाळा सुरू करायची, सिलेबस सुरू करा, सिलेबस पाहिजे. शाळा शाळा जर सुरू करायची, सोसायटी करा, 4 लोक जमा करा आणि त्याच्यानंतर रजिस्टर करून तुम्ही शाळा सुरू करा. कॉन्सेप्ट तर नॉर्मल आहे. म्हटलं त्याने सांगितलं नॉर्मल शाळा नाही, ती आहे माझी शाळा. माझी शाळा म्हणजे प्रत्येकांना अवेलेबिलिटी, तुम्ही तुमचे मुलं प्रत्येक जण येऊ शकतो. सध्याच्या कंडिशन मध्ये काय झालं, बडे कमबख्त होते वो गुब्बारे, चंद सांसों में फुल जाते, थोडी सी ऊंचाई पाकर अपनी औकात भूल जाते. म्हणजे थोडंसं जर नॉलेज आलं ना आपल्याला, आपण स्वतःला खूप मोठं समजावं लागतं. बट असं नाही. बघा प्रेजेंट कंडीशन मध्ये काय आहे, दुख की बात है कि समय बहुत कम है, लेकिन सुख की बात है कि अभी भी समय है, लेकिन समय के साथ इतना समय नहीं है कि दोबारा आपको समय दे सके. म्हणजे जर तुम्ही वेळेनुसार नाही बदलले ना तर वेळ तुम्हाला बदलून जाईल. आणि आताच्या कंडिशन मध्ये आपल्याला वेळेनुसार बदलायची गरज आहे. आज बघा, आज प्रत्येक जण वेगवेगळ्या फील्ड मध्ये प्रभुत्व आहे. उदय सर LIC मध्ये, राजेश सर टीचिंग मध्ये, बोलण्यामध्ये, LIC मध्ये आणि प्रत्येक गोष्टीमध्ये. बट आजच्या कंडिशन मध्ये काय, एज्युकेशनची गरज आहे. आणि एज्युकेशन कोणतं, प्रॅक्टिकल एज्युकेशन. मी UPSC 2 मार्कने फेल झालो या टाइममध्ये, बट माझं CA क्वालिफाईड झालं. आता माझी 12 महिन्याची ट्रेनिंग आहे यशोदामध्ये, जिथे DYSP ची ट्रेनिंग होती. नेक्स्ट इयर पासून मी जॉईन करेल. सो एज्युकेशन जर आपल्याला माहित असेल, प्रॉपर डायरेक्शन माहित असेल की काय करायचं, कसे करायचं, आणि ते जर प्रॉपर गायडन्स मिळेल तरच आपण समोर जाऊ शकतो. माझी कंडिशन सांगतो, मी 4 वर्ष पुण्यामध्ये होतो, आता पण पुण्यामध्येच जाईल मी, माझी ट्रेनिंग आहे, मी तिकडेच आहे. बट मला जर ते गायडन्स जर आधी मिळालं असतं तर होऊ शकते की माझे जे 2 मार्क्स आहेत ते मी कव्हर केले असते. बट मला उदयजी शेंडे सर, घोटे सर हे मिळाले, यांच्याकडून नॉलेज मिळालं, 4 गोष्टी माहिती पडते, मी घेत जातो. जसं की आता हा रोहन यांनी स्वतःची नवीन संघटना स्थापित केली, युवा जनक्रांती युवा संघटना. त्याचा उद्देश असा आहे की युवांचं पार्टिसिपेशन याच्यामध्ये राहावं, युवांनी पॉलिटिक्स मध्ये पार्ट घ्यावा. कसं, जर नॉर्मल तुम्हाला पोलिसांनी जरी पकडलं ना गाडीवर, तुम्ही काय करता, चलन देऊन देता, हे करता. बट तुम्हाला तर माहित पाहिजे की जर कॉन्स्टेबल असेल तर कॉन्स्टेबल आपल्या गाडीवर चलन मारू शकत नाही. जोपर्यंत त्यांचा PSI सोबत नाही राहत तोपर्यंत कॉन्स्टेबल तुमच्यावर चलन नाही मारत. बट नाही, आपण भीतो, सर हे घ्या, हे घ्या, ते घ्या. जर तसं केलं तर अँटी करप्शनची रेड मारू शकतो. खूप काही गोष्टी जी आपल्याला माहिती नाही त्या आपण या आपली शाळा या माध्यमातून शिकू शकतो, आणि ते आजची गरज आहे. तुम्ही तुमची मुलं आज, जसे गुल्हानी सरांनी म्हटलं होतं की कोणाला पण जर इथे उभं केलं आणि 4 शब्द बोलायला लावले ते बोलू शकत नाही. त्याचा अर्थ असं नाही, 12वी पर्यंत मुलगा शिकते पण तरी त्याला इंग्लिश बोलता येत नाही, नॉर्मल बोलता येते. सो याचा अर्थ असा आहे की पॅरेंट्सची पण चुकी आहे. कारण तुम्ही काय करता, मुलांना खूप सूट देऊन देता. मुलगा जर रडत असेल मोबाईल देतो, मुलगा जर काही ऐकत नसेल मोबाईल देतो. बट त्यांना समजून नाही घेऊन राहिलो आपण, त्यांना आपण सूट देऊन राहिलो. आज जर मुलगा आपला बाहेर जर गेला कुठे पण, आपण म्हणतो आपला मुलगा बाहेर गेला, बट आपल्याला माहित नाही तो काय करतो. होऊ शकते काय दुसरी उपद्रव करून राहिलो. बट आपल्याला प्रॅक्टिकली ते हँडल करता आलं पाहिजे. आणि बघा आजच्या कंडिशन मध्ये काय, आपल्याला एकता पाहिजे आणि एज्युकेशन पाहिजे. सिंपल सांगतो, जा आज सबकी याद ना है वो तन्हाई किस काम की, बिगड़े रिश्ते ना बना दे वो खुदाई किस काम की, बेशक हम सबको जाना है अपनी मंजिल तक, पर जहां से अपने ही ना दिखाई दे वो ऊंचाई किस काम की. म्हणजे नॉर्मल राहावं लागतं, जेवढा आपण नॉर्मल राहतोय. आणि राजेश सरांनी म्हटलंय, शिक्षक और सड़क एक ऐसी चीज है जो खुद तो अपनी जगह पर रहती पर लोगों को अपनी मंजिल तक पहुंचाने का काम करते. म्हणजे शिक्षक फक्त जागेवर आहे, पण जो घडवणार आहे ना तो फक्त विद्यार्थी आहे. आणि आपल्याला या माझी शाळा या उपक्रमातून विद्यार्थी घडवायचा, जसा विद्यार्थी घडेल तसं प्रत्येकाचं नाव आहे. आणि आपल्या हिंगणघाटामधून जरी चांगले विद्यार्थी घडले तर आपल्या हिंगणघाटाचंच नाव मोठे, हिंगणघाटाचं नाव मोठे, तुमचं नाव मोठे. कारण तुम्ही मोस्ट ऑफ द पॅरेंट्स आहात. तुमच्या मुलांना प्रॉपर एज्युकेशन, प्रॉपर गायडन्स हे इथून मिळू शकते. जसं की गुल्हानी सरांनी म्हटलंय की भाषण कसे द्यायचं, भाषण कसं द्यायचं. गुल्हानी सरचं मी बोलणं ऐकलं, गुल्हानी सर एकदम सॉफ्ट टोन मध्ये बोलले, एकदम नॉर्मल मुलांना समजेल, तुम्हाला पण समजेल, एकदम प्रेमळ भाषण. ते भाषण कसं द्यायचं हे त्यांच्यापासून. उदय सरांकडे सुद्धा MPSCचं नॉलेज खूप आहे, कारण ते सुद्धा एक्सपिरियंट होते. ते खूप कमी मार्कांनी कटले, बट त्यांच्याकडे नॉलेज खूप आहे, ते पण त्यांना सांगू शकतो. सो जर तुमच्या मुलांना एज्युकेशनल गायडन्स पाहिजे असेल की समोर काय करायचं, 12वी झालं असेल, 10वी झालं असेल, आपण काय करतो की आपला मुलगा 10वी झाला, चला आर्ट्स घ्या, सायन्स घ्या किंवा कॉमर्स घ्या, आपण डिसाईड करतो.
आणि जो सोसायटिकल बॅरियर आहे, जो आपले साईडचे करत आहे, तो आपल्या मुलावर लादण्याचा प्रयत्न करतो की बघा याचा मुलगा आपला मुलगा, मग त्याला त्याला आपण प्रेशराईज करतो, बघ तो लागून राहिला तर तुलाही लागणं गरजेचं आहे. आणि हे आपण म्हणतो की जे करायचं ते कर, पण डोक्यामध्ये कसं ना असं चालू राहते की नाही आपल्या मुलांना पण काही ना काही केलं पाहिजे. बट हो, त्याने काही ना काही केलं पाहिजे, पण त्याचा इंटरेस्ट कुठे आहे? त्याचा इंटरेस्ट बघा, त्याचा इंटरेस्ट ज्या गोष्टीमध्ये आहे ना त्या गोष्टीमध्ये करा. कारण आताच्या फील्डमध्ये कॉम्पिटिशन खूप झालं. माझ्या फील्डमध्ये 14 लाख लोक फॉर्म भरतात. 14 लाख मुलांमधून फक्त 1000 लोकांचं सिलेक्शन होतं, 1000 ऍस्पिरंट्स. आणि त्याच्यामध्ये सुद्धा पोस्ट कोणती? मी जर म्हटलं मला आय एस पाहिजे, मला आय एस जर हवं असेल, माझं ओबीसी कॅटेगरी आहे, तर मला 250 रँक मध्ये यायला लागेल. त्याच्यानंतर 250 रँक आहे, त्याच्यानंतर तो आयपीएस साठी, त्याच्यानंतर 250 रँक आहे म्हणजे 750 रँक आहे तो आयआरएस साठी, आणि त्याच्यानंतर बाकीचे जे रँक आहे ते XYZ म्हणजे कोणतं पण पद मिळू शकतं. आणि या वेळेसचं करप्शन पण झालं आमच्या अटेम्प्ट मध्ये. जो रो नुसार होता 1 2 3 6 7 8 9 12 10 यांच्या लोकांचं सिलेक्शन झालं. बरं ठीक आहे, माझी चूक आहे, मी थोडं कमी पडलो, मी ऍक्सेप्ट करतो, पण करप्शन प्रत्येक ठिकाणी होत आहे. सो तुम्हाला वेल कॉम्पिटिशन नुसार तुम्हाला स्वतः खूप प्रयत्न करायला लागेल आणि स्वतःला टफ बनवायला लागेल. तुम्ही कॉम्पिटिशन नुसार जर नाही बनले तर लोक तुम्हाला फेकून देतील, म्हणजे लोक तुम्हाला रिस्पेक्ट नाही करत. बघा, झाडाचं जर पान पिकलं ना तर झाड सुद्धा त्याला फेकून देतं. सो अशीच कंडिशन आपल्या सोसायटीची. आणि जेवढं प्रॅक्टिकली राहू शकाल ना, जेवढे आपली मुलं प्रॅक्टिकल राहू शकतात तेवढं चांगलं आहे. कारण किसी पेड़ के कटने का किस्सा नव्हता यारो, अगर कुल्हाडी के पीछे लकडी का हिस्सा नव्हता. आपलेच लोक कधी आपल्याला असे मागे खिचलं काहीच माहिती नाही. सो जंगलात काय आहे, जो झाड सरळ राहते ना सरळ आली तो कटते, आणि जो माणूस तेढा राहते ना त्याच्या मागे नाही जात. वाड्यामध्ये सुद्धा बघा, जो माणूस किंवा बाई बोलत असेल ना जास्त तिच्या वाट्यातून नाही जात, पण जो माणूस साधा असा सरळ राहत असेल ना वाड्यातले 10 लोक त्याला चुनून. सो माणसाला सोसायटीमध्ये स्टँड घेता आलं पाहिजे, कुठं कसं बोलता आलं पाहिजे, कोणत्या सिच्युएशन मध्ये कशी हँडल करता आलं पाहिजे. सिच्युएशन, प्रत्येक परिस्थिती, प्रत्येक आपल्याला अनुभवातून माणूस शिकतो. आणि माझी शाळा काय आहे? प्रॅक्टिकल. गुल्हाने सर, उदय सर, धोटे सर, आणखी आणखी ज्या सरांचं नाव सांगितलं मला आठवत नाही, बट ते जे येईल उपक्रमामध्ये होऊ शकते की मी पण येईल उपक्रमामध्ये, की एज्युकेशनल जर गायडन्स हवं असेल तर मी एज्युकेशन गायडन्स देईल. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, कसं बोलायचं, 4 चौकामध्ये कसं वावरायचं, आणि त्याच्यात एज्युकेशनल गायडन्स की एज्युकेशन करायचं कसं. आता 12वीचा मुलगा आहे, 10वीचा मुलगा आहे, किंवा XYZ जो करत आहे, त्यांना हेच नाही समजत की एज्युकेशन शिकायचं कसं. आता आपल्या म्हणजे सिलेबस आहे, बघितल्यावर झोप येते, करायचीच इच्छा नाही, बट त्याची पण टेक्निक असते की तुम्ही अभ्यास करून राहिले की अभ्यास करायचा कसा. अभ्यास जर करता आला आपल्याला तर आपण अभ्यास करू शकतो, जर अभ्यासात जर इंटरेस्टच नाही तर आपल्याला झोप येईल. आता बघा, जर आपल्याला कोणती गोष्ट आवडली ना, कोणती गोष्ट आवडली तर काय करते माणूस, झोप सोडून ते करायला जाते. पण जर कोणती गोष्ट आवडत नाही ना, प्रोक्रॅस्टिनेशन करतो. प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे आपण ती गोष्ट टाळतो, आणि आपण ती गोष्ट आज टाळली ती गोष्ट उद्या टाळतो. आणि आपलं कसं आहे, मनुष्य सुनता है मन भर, सुनने के बाद प्रवचन देता है टन भर, लेकिन खुद ग्रहण नहीं करता कण भर. असं आपली कंडिशन. आपण ऐकतो खूप, प्रवचन ऐकतो, हे करतो ते करतो, पण स्वतः आत्मसात करतो का? नाही. बुरा ना देखन मैं चला, मुझसे बुरा न कोई. म्हणजे आपण लोकांमध्ये हे बोलतो की याच्यामध्ये चूक आहे, यांच्यामध्ये चूक आहे, पण स्वतःमध्ये स्वतःचं निरीक्षण करतो नाही. आपल्याला स्वतःचं निरीक्षण करणे गरजेचं आहे. सो स्वतःचं निरीक्षण करा. आणि आता काय होणार की आपण प्रत्येक जण आपण सॅक्रिफाईस केलंय, की तुम्हाला काही बनायचं असेल, तुम्हाला काही बनायचं असेल, आपण सोडलं. अपनी मंजिल को भुलाकर जिया तो क्या जिया, है दम तुझमें तो उसे पाकर दिखा, लिख दे खून से अपने कामयाबी कहानी और बोल उस किस्मत को है दम की मिटा के दिखा. आपण काय म्हणतो की आपण जे दिवस बघितले आहे, वाईट दिवस, ते आपल्या मुलांवर नाही आले पाहिजे. हेच प्रत्येक मायबाबांचं हे असतं. पण आपण तसे प्रयत्न करतो. फक्त फायनान्शियल फ्रीडम देणं आणि त्यांना सांगितलं की असं करू कसं करू, याच्यामध्ये खूप फरक आहे. कारण आता तुमची मुलं 10वी 12वी मध्ये असेल किंवा लहान असेल, त्यांना आधीपासूनच शिक्षणाचं महत्त्व, कसं काय करायचं ते देणं आपल्या हाती आहे. बट एकदाची वेळ गेली ना तो वेळ नाही. दुःखी बात यह है कि समय बहुत कम है, लेकिन सुख की बात यह है कि अभी भी समय, लेकिन समय के पास इतना समय नहीं है कि दोबारा आपको समय दे सके. एकदाची वेळ गेली ना तो वेळ वापस नाही येत. आपण आता पण म्हणतो की मी जर मला 10 वर्ष जर भेटले असते मी खूप काही केलं असतं. प्रत्येकाकडे 24 तास असतात, पण आपण काय करतो. मला एक जण फक्त उत्तर, जर तुमच्या अकाउंट मध्ये, कोणाच्या अकाउंट मध्ये पैसे पाहिजे मला सांगा, फक्त हात वर करा, पटकन हात वर करा. स्टेजरिंग नाही तुमच्यावर, हात वर नाही करत तुम्ही, भेटा तुम्ही.
तुझ्या अकाउंटमध्ये 84,000 जर मी रोज टाकत आहो, बट एक कंडिशन आहे की तुला ते त्याच दिवशी वापरायचे आहे, तर तू काय काय घेशील? खर्च करायचे रोज दिन 84,000 सगळं तू 84,000 मध्ये 1 रुपया वाया जाऊ देशील का? नाही. तसंच रोज आपल्याला 24 तास मिळते ना, 24 तास मध्ये 84,000 सेकंड मिळते, तर आपण रोज वाया जाऊ. आपण म्हणतो ना की जास्त जर वेळ असता ना तर आपण काही ना काही केलं असतं. प्रत्येक जण म्हणतो माझ्याकडे अजून जर वेळ असता ना मी हे केलं असतं, ते केलं असतं. तर प्रत्येकाला 24 तास येतात, त्या 24 तासांचं प्रॉपर मॅनेजमेंट करायला 8-8-8 हा 8-8-8चा जर स्लॉट टाकला ना आपण, 8 तास आपल्या कामासाठी, 8 तास आपल्या झोपेसाठी आणि 8 तास एक्स्ट्रा शिल्लक आहे. जेवण करा, फिरायला जा, बाहेर करा, म्हणजे XYZ जे तुमचं काम आहे ते 8 तासात करा. म्हणजे तुमच्याकडे 8 आवर बाकी आहे. तुम्ही प्रोफेशनल लाईफ मध्ये असेल तर 8 तास तुमच्या वर्किंगसाठी, तुम्ही स्टुडंट लाईफ मध्ये असेल तर 8 तास तुमच्या स्टडीसाठी, 8 तास तुमच्या स्लीपसाठी आणि 8 तास नॉर्मल वर्कसाठी. सो टाइमचं मॅनेजमेंट, प्रत्येक गोष्टी खूप काही आहे जे बोलायसाठी आहे, बट वेळ नसल्याच्याने आपण बोलू शकत नाही. बट नेक्स्ट जे सेशन राहील त्या सेशनमध्ये गुल्हाने सरचं भाषण कसं द्यायचं त्यांच्यामध्ये मी सुद्धा राहील आणि ते सांगेल. सो आवर्जून तुमच्या मुलांना आपलं जमलं तरी चला, कारण 16 तारखेचा माझा इंटेलिजन्स ब्युरो मध्ये आहे ते इंटरव्ह्यू. 14 तारखेला मी येईल, प्रयत्न करीलच. आणि तुमच्या मुलांना किंवा तुम्ही पण भाषण कसे द्यायचे, कुठे कसं बोलायचं, स्टँड कसं द्यायचं, पॉलिटिकल जरी भाषण द्यायचं असेल ना तुम्हाला, की कोणाला म्हणायचं की मला पॉलिटिक्स मध्ये उतरायचं, पॉलिटिक्सचं भाषण त्याची टॅक्टिक्स वेगळी असते, नॉर्मल भाषण त्याचं टॅक्टिक्स वेगळी असते, स्टुडंट्स लाईक त्यांचं भाषण वेगळं असतं, आणि तुम्हाला बोलण्याची स्किल, आता जर तुमचं प्रोफेशन मध्ये असेल ना, प्रोफेशनचं भाषण वेगळं असतं. सो प्रत्येक ह्याच्यामध्ये प्रत्येक स्किल वेगळी असते. सो ती स्किल आपण शिकवण्याचा प्रयत्न करू. माझ्याच्या नव्हे, यांच्याच्या नव्हे, तर आणखी आपण एक्सपर्ट आहोत, कारण प्रत्येक जण हुशार आहे, प्रत्येक जण त्या फील्डमध्ये हुशार आहे असं नाही. आम्ही पण कमी आहोत, आम्ही पण शिकेल, तुम्हाला पण शिकवेल आणि प्रत्येक जण समोर जाऊ. चला, धन्यवाद, जय हिंद.